श्री गुरुचरित्र कथासार. विधवेचा आचारधर्म व मृत विप्रांना जिवंत केले. अध्याय 32. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारका, त्यानंतर बृहस्पतींनी देवांना व ऋषींना वैधव्य प्राप्त स्त्रियांनी कसे राहावे ते सांगितले. ते म्हणाले, विधवा स्त्रियांनी आपण संन्यासिनी आहोत या भावानेच जगावे. नित्य स्नान करावे, दिवसातून एकदाच जेवावे, एका धान्याचे भोजन करणे, 3 दिवस उपवास करून 4थ्या दिवशी भोजन करणे, प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत 1 घास 2 घास अशा चढत्या क्रमाने व पौर्णिमेनंतर अमावस्येपर्यंत उतरत्या क्रमाने भोजन करणे, अशा प्रकारची व्रतोपासना करावी. तिने पलंगावर निजणे, मंगल स्नान करणे, देहमर्दन करून घेणे, तांबूल भक्षण करणे, गंध, अत्तर, फुले वापरणे या गोष्टी करू नयेत. भगवत भक्ती करावी, तीर्थयात्रा करावी, व्रताचरण करावे, दानधर्म करावा, दीपराधान करावे, ब्राह्मणांची, देवालयाची, अतिथींची, यात्रेकरूंची, भाविकांची यथाशक्ती सेवा करावी. पतिप्रित्यर्थ जलकुंभदान, घृतदान, तीळदान अशी दाने द्यावीत. अशा प्रकारे विधवा स्त्रियांनी शास्त्रसंमत आचरण केले, भगवत भक्ती केली, व्रताचरण व पुण्यकृत्ये केली, तर तिचा पती निजकर्मांची फळे भोगत नरकात खितपत पडलेला असला तरी त्याचा उद्धार होतो. तिच्या पुण्याईने तो स्वर्गलोकी जातो. अशा प्रकारे साधूंनी त्या शोकमग्न ब्राह्मणीला पतिव्रता आणि विधवा स्त्रियांचा आचारधर्म सांगितला. ते पुढे म्हणाले, साध्वी, तुम्ही धैर्याने सहगमन करा किंवा वैधव्यातील आचारधर्म पाळून कालक्रमण करा. दोहोंचे पुण्य सारखेच आहे. तेव्हा त्या म्हणाल्या, यतिराज, पतींशिवाय जगणे म्हणा शक्य नाही, म्हणून मी सहगमन करणार आहे. साधूंनी त्यांच्याकडे करुणेने पाहिले व म्हणाले, साध्वी, काळाला कोणीही जिंकू शकत नाही, पण गुरुकृपेने विधी लिखित बदलू शकते, एवढे मात्र खरे. सहगमन करण्यापूर्वी तुम्ही श्रीगुरूंचे दर्शन घ्या. मग त्यांनी त्यांच्या भाळी भस्म लावले आणि 4 रुद्राक्ष देऊन म्हणाले, यातील 2 रुद्राक्ष पतींच्या गळ्यात बांधा, 1 रुद्राक्ष त्यांच्या दोन्ही कानांना बांधा. श्रीगुरूंचे चरणतीर्थ घ्या, ते स्वतःवर व पतीच्या देहावर शिंपडा. सुवासिनींना सौभाग्यवायाने द्या, ब्राह्मणांना दानधर्म करा. श्रीगुरूंची आज्ञा घ्या आणि मगच सहगमन करा. त्यानंतर ते निघून गेले. त्यानंतर त्या ब्राह्मणीने गावातील ब्राह्मणांना बोलावून प्रायश्चित्त आणि प्रेतपिंडादी कर्मे करवून घेतली. स्नान करून सौभाग्यालंकार धारण केले. ब्राह्मणांनी प्रेत नदीकाठी नेले. त्या ब्राह्मणीच्या सहगमनाचे वृत्त कळताच गावातील स्त्रिया त्यांच्या दर्शनास आल्या. त्यानंतर त्या ब्राह्मणीने त्यांना सौभाग्यवाहिणी दिली. ब्राह्मणांना दानधर्म केला. लोकांनी चिता रचली. ब्राह्मणीने लोकांना अभिवादन केले आणि गावाहून त्यांच्यासमवेत आलेल्या लोकांचा निरोप घेतला. साधूंनी दिलेली रुद्राक्ष पतींच्या गळ्यात व कानात बांधली. मग त्या श्रीगुरूंच्या दर्शनासाठी संगमाकडे निघाल्या. त्यावेळी त्यांच्याबरोबर अनेक लोक होते. मार्गाने चालताना ब्राह्मणी सातत्याने श्रीगुरूंचा धावा करत होत्या. संगमावर श्रीगुरू अश्वत्थ्याखाली निवांत बसले होते. त्या ब्राह्मणीने त्यांना वंदन करताच त्यांनी सहज भावाने आशीर्वाद दिला. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. ते ऐकून त्या चमकल्या. त्यांच्याबरोबर आलेले ब्राह्मणही गंभीर झाले. त्यांनी श्रीगुरूंना सर्व वस्तुस्थिती सांगितली. तेव्हा ते म्हणाले, या ब्राह्मणीचे सौभाग्य स्थिर आहे. यांच्या पतींना लवकरात लवकर इथे घेऊन या. ते ऐकून लोकांना आश्चर्य वाटले. ते प्रेत आणण्यासाठी धावले. तोवर श्रीगुरूंची पूजा करणारे ब्राह्मण आले. त्यांनी रुद्रसूक्ताने गुरुचरणांवर अभिषेक केला. तेवढ्यात लोकांनी प्रेत आणले. ते प्रेत श्रीगुरूंच्या सन्मुख ठेवून बंधनमुक्त केले आणि त्यावरील वस्त्र दूर केले. श्रीगुरूंच्या आज्ञेने ब्राह्मणांनी अभिषेकाचे तीर्थ त्या प्रेतावर प्रोक्षण केले. मग श्रीगुरूंनी त्या प्रेताकडे अमृतमय कृपादृष्टीने पाहिले तर काय आश्चर्य! ते मृत ब्राह्मण झोपेतून जागे व्हावेत तसे उठून बसले आणि आपण नग्न आहोत हे पाहून ओशाळणे. त्यांनी बाजूचे वस्त्र अंगावर ओढून घेतले. त्यावेळी समोर बसलेले तेजस्वी यतीश्वर, आनंदाने हसून रडणाऱ्या पत्नी आणि लोकांचा जयजयकार हे सर्व पाहून ते संभ्रमात पडले. तेव्हा त्या ब्राह्मणीने त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि हा सर्व प्रकार ऐकून ते देखील थक्क झाले. मग त्या दोघांनी श्रीगुरूंचे चरण धरले. तेव्हा त्यांचा भक्तिभाव पाहून प्रसन्न झालेल्या श्रीगुरूंनी त्यांना, सुखात आनंदात रहा, तुम्हाला सुलक्षणी आणि दीर्घायुषी असे 8 पुत्र होतील, असा आशीर्वाद दिला.
त्यावेळी एका ब्राह्मणांनी विचारले, स्वामी, विधिलिखित बदलता येत नाही, मग यांच्या बाबतीत ते मिथ्या कसे ठरले? श्रीगुरू म्हणाले, या ब्राह्मणी माझ्यावर विश्वास ठेवून इथे आल्या होत्या आणि शरणागतांचे रक्षण करणं हे माझे ब्रीद असल्यामुळे मी ब्रह्मदेवांना विनंती करून यांच्या पतीच्या पुढील जन्मातील 30 वर्षे उधार मागून घेतली आहेत. ते ऐकून लोक तटस्थ झाले आणि गुरुकृपेचे सामर्थ्य जाणून श्रीगुरूंचा जयजयकार करू लागले. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 32 समाप्त.